नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला राहिलेला घटक आज घ्यायचा आहे. त्यामध्ये आपलं नवीन पीक आहे, भाजीपाला पीक आहे. त्यामधलं पीक आहे कोणतं? तर घेवडा. घेवडा या पिकाबद्दल आपल्याला संपूर्ण माहिती या ठिकाणी घ्यायची आहे. मग पश्चिम महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर घेवड्याची काय केली जाते? तर लागवड केली जाते. घेवड्याचा बियांना रजमा या नावाने ओळखले जाते. कोणत्या नावाने ओळखतात? तर रजमा या नावाने काय केले जाते? ओळखले जाते. श्रावण घेवड्यामध्ये अ व क जीवनसत्व भरपूर प्रमाणामध्ये असते. हे पीक सपाट प्रदेशातील थंड हवामानातले पीक आहे. 15 ते 35 अंश तापमान या पिकासाठी आवश्यक आहे. घेवड्याच्या जाती लक्षामध्ये राहू द्या. कोणत्या कोणत्या जाती आहे? त्यामध्ये फुले सुयश, फुले सुरेखा, अर्का कोमल, कंटेनर, तुषा पार्वती, पंत अनुपम त्या जाती आहेत कशाच्या? तर घेवड्याच्या. परत एकदा सांगा. फुले सुयश, फुले सुरेखा, अर्का कोमल, कंटेंडर, तुषा पार्वती, पंत अनुपम. त्यानंतर टोकन लागवड पद्धतीने घेवड्याची जर लागवड केली तर त्यासाठी आपल्याला बियाणे लागते मित्रांनो 40 किलो. जर घेवड्याचं बियाणं विचारलं किती किलो लागते? तर 40 किलो बियाणे लागते. त्यानंतर आहे हिरव्या शेंगाचे सरासरी उत्पादन 3 ते 4 टनापर्यंत आपल्याला मिळते. बियांचे प्रमाण आहे 1 ते 1.5 टनापर्यंत आपल्याला मिळते. त्यानंतरचं आपलं पीक आहे त्याचं नाव आहे वाल. कोणतं पीक आहे? वाल हा महत्वाचं पीक आहे. मग याला पावटा किंवा कडवा वाल या नावाने सुद्धा ओळखले जाते. म्हणजे वालाचे दोन नाव आहेत. कोणते? तर पावटा वाल आणि दुसरा आहे कडवा वाल. वालामध्ये जीवनसत्व आहेत ब, क आणि अ. वालासाठी हवामान लागते मित्रांनो, थंड हवामान वालासाठी लागते. आता वालाच्या दोन प्रकारच्या जाती आहेत. वेलीसारख्या आहे आणि एक झुडपासारख्या आहे. मग वेलीसारख्या ज्या जाती आहेत यामध्ये कोणत्या कोणत्या जाती आहेत? तर त्या आहे फुले गौरी, दसरा वाल लक्षात राहू द्या, दीपाली वाल, त्यानंतर आहे पुसा अर्ली प्रॉलिफिक, त्यानंतर आहे झुपामध्ये वाढणाऱ्या जाती अर्काजय, अर्का विजय, कोकण भूषण या अगोदर सुद्धा विचारल्या गेलेली आहे. CO1 आणि CO2. मग आता ह्या दोन प्रकारच्या जाती आहेत. एक वेलीसारख्या वाढणाऱ्या जाती आहे. त्यामध्ये वेलीसारख्या जाती कोणत्या आहेत? फुले गौरी, दसरा वाल, दीपाली वाल, पुसा अर्ली प्रॉलिफिक. झुडप्यामध्ये वाढणाऱ्या जाती आहे अर्काजय, अर्का विजय, कोकण भूषण, CO1, CO2. उंच वाढणाऱ्या जातीसाठी 2.5 किलो बियाणे लागते. उंच वाढणाऱ्या जातीसाठी किती आहे? तर 2.5 किलो आहे. तर बुटक्यासाठी बुटक्या वाढणाऱ्या जातीसाठी बियाणं आहे मित्रांनो 6 किलो. त्यामुळे हे दोन्ही आपल्यासाठी महत्वाचे आहे. उंच वाढणाऱ्यासाठी 2.5 किलो बियाणे आहे, तर बुटक्या वाढणाऱ्यासाठी 6 किलो बियाणे लागते. पीक फुलोऱ्यावर असताना 25 ppm NAA ची फवारणी करावी. उंच वाढणाऱ्या जातीचे उत्पादन 20 ते 25 टन हेक्टरी असते. बुटक्या जातीचे उत्पादन 8 ते 10 टनापर्यंत आहे. हा घटक आपल्यासाठी महत्वाचा आहे. त्यानंतरचं पीक आहे मित्रांनो चवळी. चवळी या भाजीपाल्या पिकामध्ये आपल्याला अ, ब, क जीवनसत्व आढळते. शेंगाचे उत्पादन वाढीसाठी आपल्याला MH40 15 ppm ची फवारणी करावी. आता याच्या सुधारित जाती आपल्याला दिलेल्या आहे. पुसा फाल्गुनी, पुसा बरसाती, आसिम, पुसा कोमल, पुसा ऋतुराज आणि पुसा दो फसली. बरोबर आहे. यामधले पुसा ऋतुराज लक्षामध्ये राहू द्या, आपल्यासाठी महत्वाची जात आहे. कोणत्या कोणत्या जाती आहेत चवळीच्या? पुसा फाल्गुनी, पुसा बरसाती, आसिम, पुसा कोमल, पुसा ऋतुराज, पुसा दो फसली. त्यानंतर हे चवळीच्या हिरव्या शेंगाचे उत्पादन हेक्टरी उत्पादन 5 ते 6 टनापर्यंत मिळते. वाळलेल्या बियाचे हेक्टरी उत्पादन 10 ते 15 क्विंटल आपल्याला मिळत असते. नंतरचा घटक आहे मित्रांनो की वाटाणा जे आहे, वाटाण्यासाठी आपल्याला महत्वाच्या गोष्टी आहेत. आता थंड हवामानातील हे पीक आहे, म्हणजे हिवाळ्यामध्ये हे पीक सर्वात जास्त घेतलं जातं. 16 ते 18% तापमान आवश्यक आहे. आता यामध्ये गोल गुळगुळीत बिया असलेला जो वाल आहे, गोल आणि गुळगुळीत बिया असलेला जो वाल आहे त्याच्या जाती आपल्याला दिलेल्या आहेत. तो सुकवण्यासाठी वापरतात. त्यामध्ये कोणत्या जाती आहेत? तर एक आहे औसोजी, लखनौ डवार. कोणत्या कोणत्या आहे? औसोजी आणि लखनौ डवार. त्या सुकवण्यासाठी वापरतात. तर सुरकुतलेल्या बिया असलेल्या ज्या जाती आहे मित्रांनो त्याचे नाव आहे अर्ली पॅन्जर आणि बोनविली. बरोबर आहे. डब्बा बंद करण्यासाठी याचा काय केला जातो? वापर केला जातो. ह्या दोन्ही गोष्टी आपल्यासाठी महत्वाच्या आहेत.
गोल गुळगुळीत किंवा सुकवण्यासाठी वापरतात. औषधी लखनौ डवार तर सुरकुतलेल्या बिया असलेल्या किंवा डब्बा बंद करण्यासाठी वापरल्या जातात. अर्ली बँजर किंवा बोनविले. त्यानंतर हे लवकर येणाऱ्या जाती आहे अर्ली बँजर, मिटिओर, औसोजी, अर्केल. मध्यम कालावधीत तयार होणारे आहे परफेक्शन, न्यू लाईन्स, बोनविले, जवाहर 1 व 4. उशिरा येणाऱ्या जाती आहे वाटाण्याच्या हापरखेडा आणि एपी 29. हापरखेडा आणि एपी 29. आता टर्फला सगट खाण्यासाठी येणाऱ्या ज्या जाती आहे लक्षात राहू द्या, सिल्व्हिया आणि शुगर स्नॅप ह्या 2 जाती ज्या आहेत त्या टर्फला सह खाण्यासाठी काय केल्या जातात, वापरल्या जातात. हेक्टरी बियाण्याचे प्रमाण आहे 80 ते 100 किलो बियाणे आपल्याला या ठिकाणी लागते. म्हणजे सोयाबीनच्या बियाणे इथले बियाणे लागते. सोयाबीनचे बियाणे आपल्याला 75 किलो लागते. तर जे वाटाणा आहे वाटाण्याचे बियाणे लागते 80 ते 90 किलो लागते. बियाण्यास 3 ग्रॅम थायवरम सोडावे प्रति किलो. वाटाण्यात 10 ppm ची NA फवारणी करावी. वाटाण्याच्या शेंगाची काढणी 60 ते 80 दिवसात सुरू होते. वाटाण्याला हिरवा शेंगाचे हेक्टरी उत्पादन 4 ते 6 टनापर्यंत मिळते. तर वाळलेल्या दाण्याचे उत्पादन आपल्याला 1.5 ते 2 टनापर्यंत मिळते. ह्या गोष्टी आपल्यासाठी महत्वाच्या आहेत. त्याच पद्धतीनं नंतरचं पीक आहे मित्रांनो मुळा. आता मुळा या पिका संदर्भामध्ये महत्वाचा आहे. मुळ्याची भाजी कोशिंबीर व सांबार तयार करण्यासाठी वापरतात. मुळ्याची जी भाजी आहे मित्रांनो, या मुळ्याची भाजी कोशिंबीर आणि सांबार तयार करण्यासाठी वापरल्या जाते. मुळ्याच्या हिरव्या पानामध्ये अ आणि क जीवनसत्व असते. मुळ्याच्या जातीचे 2 गट पडतात. एक युरोपियन जाती आहेत आणि दुसऱ्या आशियाईन जाती आहेत. मग आता युरोपियन जाती कोणत्या आहेत तर त्या शीतकटिबंधात घेतात. तर आशियाईन जाती उष्ण समशीतोष्ण कटिबंधात घेतात. मग कटिबंधामध्ये घेतल्या जाणाऱ्या मुळ्याच्या जाती आहे व्हाईट आयसिकल आणि रॅपिड रेड. कोणत्या कोणत्या आहे? व्हाईट आयसिकल आणि रॅपिड रेड ह्या शीतकटिबंधात आणि युरोपियन जाती आहेत. आता युरोपियन जाती ह्या आशियाई जातीपेक्षा काय येतात तर लवकर येत असतात. त्या गोष्टी महत्वाच्या आहे. आशियाई जाती उशिराच आहे. उष्ण समशीतोष्ण हवामानामध्ये आशियाई जाती आहे कोणत्या कोणत्या आहे? पुसा देशी, पुसा रेशमी, जापनीज व्हाईट, पुसा हिमांगी, पुसा चेतकी, गणेश सिंथेटिक ह्या जातीच्या आहेत. ह्या आशियाई जाती आहेत. त्यानंतर आशियाई जाती युरोपीय जातीपेक्षा उशिरा येत असतात. तर युरोपीय जाती ह्या लवकर येत असतात. हेक्टरी उत्पादन मिळते 15 ते 20 टनापर्यंत आपल्याला मुळ्याचे उत्पादन मिळते. नंतरचं पीक आहे मित्रांनो गांजर. काय आहे? गांजर हे आपलं पीक आहे. मग गांजर या पिकामध्ये अजीवनसत्व भरपूर प्रमाणामध्ये असते. काय म्हटलं मी? अजीवनसत्व भरपूर प्रमाणामध्ये असते. तर ब आणि क पुरेशा प्रमाणात असते. गांजरामध्ये अजीवनसत्व भरपूर प्रमाणामध्ये असते. तर ब आणि क जीवनसत्व पुरेशा प्रमाणामध्ये असते. गांजराला आकर्षक रंग येण्यासाठी 15 ते 20 अंश सेल्सिअस तापमान पोषक असते. गांजराच्या उत्तम वाढीसाठी 18 ते 24 तापमान पोषक असते. आता याच्या युरोपियन आणि आशियाई दोन्ही जाती आपल्याला दिलेल्या आहे. युरोपियन जाती लक्षात ठेवा. नॉन टेस्ट काय? नॉन टेस्ट, चॅटनी, पुसा, जमदग्नी. नॉन टेस्ट, चॅटनी, पुसा, जमदग्नी ह्या ज्या जाती आहेत ह्या गाजराच्या जाती आहेत आणि युरोपियन जाती आहेत. त्यानंतर आशियाई जाती आहे पुसा मेधाली, पुसा केशर आणि देशी ऑरेंज. पुसा मेधाली, पुसा केशर आणि देशी ऑरेंज ह्या गांजराच्या कोणत्या जाती आहेत? तर आशियाई जाती आहेत. 1 हेक्टर लागवडीसाठी 4 ते 6 किलो बियाणे गांजराचे आपल्याला आवश्यक असते. 1 हेक्टर जर लागवड करायची असेल तर 4 ते 6 किलो बियाणे गांजराचे आवश्यक असते. 30 बाय 45 सेंटीमीटरवर त्याची लागवडीचे अंतर वापरले जाते. गांजराच्या कंदाची वाढ होण्यासाठी 500 ppm लिओसिन 50 दिवसांनी फवारावे. गांजराचे हेक्टरी उत्पादन मिळते मित्रांनो आपल्याला 200 ते 300 क्विंटल आपल्याला गांजराचे हेक्टरी उत्पादन त्या ठिकाणी मिळते. त्यानंतरचं पीक आहे आपलं, त्याचं नाव आहे बीट. मग या बीट पिकासाठी सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे काय? तर या पिकाची उत्तर भारतात मोठ्या प्रमाणावर लागवड केली जाते. उत्तर भारतामध्ये कोणत्या भाजीपाला पिकाची लागवड केली जाते? तर बीट या पिकाची उत्तर भारतामध्ये सर्वात मोठ्या प्रमाणामध्ये काय केली जाते? तर लागवड केली जाते. नंतर आहे या बीटमध्ये कोणते जीवनसत्व आपल्याला आढळते? तर बीटमध्ये आपल्याला क जीवनसत्व भरपूर प्रमाणामध्ये आहे. जमिनीचा सामू 9 ते 10 असताना लागवड करता येते. रब्बी हंगामातील लागवडीसाठी बियांची पेरणी ऑक्टोबर मध्ये करावी. आता अन्न जे आहे उन्नत वाण आहे याचे डेड्राईट, डार्क रेड, क्रिमसन,
ग्लोब, अर्ली वंडर आणि क्रॉस बॉय इजिप्शियन हे ज्या जाती आहेत ह्या उन्नत जाती आहेत, तर कशाच्या आहेत? बीटाच्या जाती आहेत. लक्षामध्ये राहू द्या. त्यानंतर आहे 1 हेक्टर लागवडीसाठी आपल्याला बीटाचे बियाणे लागते 7 ते 10 किलो पर्यंत बीटाचे बियाणे त्या ठिकाणी लागते. बीटरूटचे एक बी म्हणजे 2 किंवा जास्त बियांचा समूह होय. बीटरूटचे एक बी म्हणजे 2 किंवा जास्त बियांचा काय आहे? समूह आहे. बीटरूटच्या एका बीजामध्ये 2 ते 6 बिया असतात. बीटरूटच्या एका बीजामध्ये 2 ते 6 बिया त्या ठिकाणी असतात. बीटरूटच्या कंदाची वाढ 3 ते 5 सेंटीमीटर झाल्यावर काढणी करावी. हेक्टरी उत्पादन 25 टनापर्यंत आपल्याला मिळत असते. हे महत्वाचं पीक आहे. काय नाव आहे? तर बीट आहे. त्यानंतर आहे मित्रांनो शलगम. थंड हवामानातील पीक आहे. उत्तर भारतात लागवड करतात. याची काय केली जाते? तर उत्तर भारतामध्ये लागवड केली जाते. आणि क जीवनसत्व त्यामध्ये असते. आता याच्या सुद्धा युरोपियन आणि आशियाई जाती आपल्याला दिलेल्या आहे. आता युरोपियन जाती कोणत्या आहेत त्या पाहू आणि आशियाई जाती कोणत्या आहेत तर त्या बघू आपण. युरोपियन जाती आहे स्नोबॉल, गोल्डन बॉल, पर्पल टॉप, व्हाईट ग्लोब ह्या ज्या जाती आहेत ह्या सप्टेंबर डिसेंबर कालावधीमध्ये घेतात. तर आशियाई जाती आहे पुसा चंद्रिमा, पुसा स्वानिमा, पुसा कांचन ह्या जुलै सप्टेंबर मध्ये लागवड केली जाते. आता हेक्टरी बियाणं आहे 3 ते 4 किलो हेक्टरी बियाणे त्याचे लागत असते. 30 बाय 15 सेंटीमीटर अंतरावर लागवड करतात. कंदांचा आकार 5 ते 7.5 झाल्यावर शलगमची काढणी करावी. शलगमचे सरासरी हेक्टरी उत्पादन 20 ते 25 टन मिळते. शलगमच्या बिया 1.25 सेंटीमीटर खोल पेराव्या. किती? 1.25 सेंटीमीटर खोल पेराव्या. ह्या महत्वाच्या गोष्टी आहेत. त्यानंतरचं पीक आहे मित्रांनो नाव आहे बटाटा. बटाट्यापासून फ्रेंच फ्राय, फिंगर चिप्स बनवतात. फ्रेंच फ्राय आणि फिंगर चिप्स बनवल्या जाते त्याला म्हणतो आपण बटाटा. आता बटाट्यामध्ये ब आणि क जीवनसत्व असते. यामध्ये तापमान मानवते 15 ते 24 अंश सेल्सिअस. आता याच्या सुधारित जाती आपल्याला दिलेल्या आहेत. कुफरी चंद्रमुखी, कुफरी लवकर, कुफरी सिंदुरी, कुफरी बादशाह, कुफरी ज्योती. आता कुफरी जर हे नाव जर आलं मित्रांनो तर कोणती जात आहे? तर बटाटा या पिकाची जात आहे. त्याच्यासाठी कोणता सिंबल वापरला जातो? तर कुफरी हा सिंबल त्या ठिकाणी वापरला जातो. ह्या गोष्टी लक्षात राहू द्या. बेदाणे पूर्ण पक्व झालेल्या 50 ते 100 ग्रॅम वजनाचे असावे. बियाण्याची सुप्तावस्था घालवण्यासाठी 2% थायो युरियाची फवारणी करतात. काय करतात? 2% थायो युरियाची फवारणी करावी. हेक्टरी 8 ते 15 क्विंटल बियाणे लागते. जे बेणे आहेत हे किती लागते? तर 8 ते 15 क्विंटल आपल्याला बटाटे त्या ठिकाणी बेणे म्हणून लागवड करतात. याची लागवड केली जाते 45 बाय 30 सेंटीमीटर अंतरावर. बटाट्याचा सूर्यप्रकाश पडल्यामुळे सोल्याने द्रव्य तयार होते. आता बटाट्यावर जर का सूर्यप्रकाश पडला मित्रांनो ते जर उघडे पडले असेल तर त्याच्यात घातक द्रव्य कोणता तयार होतो? तर नाव आहे सोल्याने. हा या अगोदर सुद्धा खूप वेळेस प्रश्न विचारला गेलेला आहे. मग बटाट्यातली विकृती काय आहे? तर सोल्याने. पोटॅटो डिगरच्या साहाय्याने बटाट्याची काढणी करावी. जर बटाटे आपल्याला काढायचे असेल तर कोणता अवजार त्या ठिकाणी वापरतात? तर पोटॅटो डिगर त्या ठिकाणी वापरल्या जाते. बटाट्याचे हेक्टरी उत्पादन आहे 20 ते 30 टनापर्यंत त्याचे हेक्टरी उत्पादन आपल्याला मिळते. त्यानंतर आहे बल्क हार्ट म्हणजे काय? काढणीनंतर बटाट्याच्या ढिगामध्ये उन्हामुळे उष्णता निर्माण होऊन ढिगातील बटाटे खराब होतात म्हणजे ते आतून काळे होतात किंवा खराब होतात त्याला बल्क हार्ट असे म्हटलं जातं. त्यानंतर बटाट्या संदर्भात दुसरी एक विकृती आहे तिचं नाव आहे येलो हार्ट. आता येलो हार्ट कशाला म्हणायचं? अतिरिक्त खताच्या मात्रामुळे बटाटे आतून पोकळ बनतात याला म्हणतात येलो हार्ट असे म्हणतात. म्हणजे त्याला आपण खत मात्रा जर का जास्त प्रमाणामध्ये दिली असेल तर ते आतून पोकळ होतात. वरून दिसायला चांगले आहे पण आतून कसे आहेत तर पोकळ आहेत त्याला म्हणतात येलो हार्ट. जर काढणीनंतर ते उन्हामध्ये ठेवले त्या उन्हामध्ये उष्णतेमुळे ते खराब जर झाले तर त्याला म्हणतात बल्क हार्ट. आणि जमिनीमध्ये असताना ते जर उघडे पडले तर त्याच्यामध्ये कोणते द्रव्य तयार होते? तर सोल्यानिन हे द्रव्य तयार होते. ह्या गोष्टी आपल्यासाठी महत्वाच्या आहेत. नंतरचं पीक आहे मित्रांनो रताळी. मग रताळी या पिकासाठी आपल्याला रताळ्यामध्ये स्टार्चचं प्रमाण आहे 16%. रताळ्यामध्ये स्टार्चचं प्रमाण किती आहे? तर 16% स्टार्चचे प्रमाण आहे. कशामध्ये? तर रताळ्यामध्ये. आणि साखरेचे प्रमाण जर विचार केला तर साखरेचे प्रमाण आहे 4%. अ, ब, क जीवनसत्व त्यामध्ये असते. उष्ण व समशीतोष्ण हवामान रताळ्यासाठी मानवते. तापमान आहे 25 ते 30 अंश आणि जमिनीचा सामू आहे 5.8 ते 6.7. 7 ते 8 महिने वयाचे असताना 30 सेंटीमीटर लांबीचे व त्यावर 4 डोळे असावे. त्यानंतर आहे रताळ्याचे हेक्टरी 40 ते 50,000 वेलीचे तुकडे लागतात. हा घटक लक्षात राहा.
जर आपल्याला रताळ्याची लागवड करायची असेल तर छाट कलमाद्वारे त्याची लागवड होते, म्हणजेच वेलीचे तुकडे लागवड केली जाते. तर 40 ते 50,000 आपल्याला वेलीचे तुकडे त्या ठिकाणी लागवड करण्यासाठी वापरतात. सरई रंब्यावर 60 बाय 30 सेंटीमीटर अंतरावर लागवड केली जाते. ETPC 4 किलो प्रति हेक्टरी तणनाशक वापरावे. रताळ्याचे कंद 110 ते 150 दिवसात काढणीस तयार होत असतात. हेक्टरी उत्पादन मिळते मित्रांनो 15 ते 20 टनापर्यंत मिळते. रताळ्याचे हेक्टरी आपल्याला जर वेलीचे तुकडे विचारले तर किती लागतात, तर ते ध्यानात ठेवायचे मित्रांनो 40 ते 50,000 वेलीचे तुकडे आपल्याला लागतात. त्यानंतरचं अगदी महत्वाचं पीक आहे किंवा भाजीपाला पीक आहे, मसाल्याचं पीक आहे, त्याला नाव दिलं जाते कंद. कांदा जे आहे या जगात सर्वात जास्त कांदा उत्पादन, बरोबर आहे, जगात सर्वात जास्त उत्पादन टोमॅटोचे होते, तर त्यानंतर कांद्याचा क्रमांक त्या ठिकाणी लागतो. सर्वात जास्त उत्पादन टोमॅटोचे होते आणि त्यानंतर कशाचा आपल्याला क्रमांक लागतो, तर कांद्याचा क्रमांक त्या ठिकाणी लागतो. त्यानंतर आहे मित्रांनो की एकूण उत्पादनाच्या 30% उत्पादन हे महाराष्ट्रामध्ये होते. कांद्याचं जेवढं काय उत्पादन होतं भारतामध्ये त्याच्या एकूण उत्पादनाच्या 30% उत्पादन महाराष्ट्रामध्ये होते. आणि महाराष्ट्रामध्ये जिल्हा कोणता प्रसिद्ध आहे, तर नाशिक जिल्हा त्या ठिकाणी कांद्याच्या उत्पादनाला प्रसिद्ध आहे. आणि जी बाजारपेठ आहे कोणती आहे, तर लासलगाव नाशिक. ब आणि क हे जीवनसत्व त्यामध्ये आढळतात. कांद्याला तिखटपणा कशामुळे येतो, तर अलील प्रोफाइड डायसल्फाइडमुळे कांद्याला तिखटपणा येतो. तर कांद्याला लाल रंग अँथ्रोसायनिनमुळे येतो. आता हे दोन्ही प्रश्न आपल्यासाठी महत्वाचे आहेत. तिखटपणा जर म्हटलं अलील प्रोफाइल डायसल्फाइड, तर कांद्याला लाल रंग येतो अँथ्रोसायनिनमुळे येतो. आता 70% आर्द्रता त्या ठिकाणी असली पाहिजे. त्यानंतर उष्ण व दमट हवामानात करपा रोगाचा प्रादुर्भाव होतो. सामू 5.8 ते 6.5. जर उष्ण व दमट हवामान जर असेल तर कांदा पिकावर कोणत्या रोगाचा प्रादुर्भाव होतो, तर नाव आहे करपा. आता आपल्याला सुधारित जाती दिलेल्या आहेत. कांद्याच्या कोणत्या कोणत्या जाती आहेत, N241, N25791, पुसा रेड, बसवन 87, फुले समर्थ, फुले सफेद, फुले सुवर्णा, N53, अर्का कल्याण, अर्का निकेतन, अर्का प्रगती, PKV सिलेक्शन व्हाईट, ह्या ज्या जाती आहेत ह्या कांद्याच्या जाती आहेत. यामधील सर्वात महत्वाची जात जर विचारली मित्रांनो, तर N53 ही जात ध्यानात ठेवा. नाशिक जिल्ह्यात सप्टेंबर महिन्यात पुनर्लागण करतात त्यास रांगडा कांदा असे म्हणतात. नाशिक जिल्ह्यामध्ये जी कांद्याची पुनर्लागण केली जाते किंवा पुनर्लागवड केली जाते त्याला रांगडा कांदा असे म्हटलं जाते. काय म्हणतात, रांगडा कांदा असे म्हणतात. आता कांद्याचं हेक्टरी बियाणं आपल्याला लागते 8 ते 10 किलो. कांद्याचं हेक्टरी बियाणे किती लागते, तर 8 ते 10 किलो आपल्याला बियाणे लागते. आता यावरती तणनाशक वापरतात मित्रांनो, तर बासाली, बरोबर आहे. कांद्यामध्ये पिकाचे जीवनचक्र पूर्ण होण्याचे अकाली बीजवृत्त डेंगळे येतात. यालाच कांद्यातील बिल्डिंग म्हणतात, बरोबर आहे. म्हणजे ज्यावेळेस जीवनचक्र पूर्ण होण्यापूर्वीच त्याच्यामध्ये बीजवृत्ते त्याला येतात, त्याला डेंगळे असे म्हणतात. म्हणजे अवेळी, बरोबर आहे. त्याचे पूर्ण वाढ व्हायच्या अगोदरच त्याला त्या ठिकाणी काय येतात, तर ते वरती गोंडे येतात, त्याला डेंगळे असे म्हणतात, बरोबर. तर त्या बिल्डिंग असे म्हटलं जाते. पीक 3 ते 4 महिन्यात काढणीस येते. आता काढणीच्या 15 दिवस अगोदर MH40 किंवा 2500 PPM ची फवारणी केली जाते. जे MH40 आहे त्याची 2500 PPM ची फवारणी करतात. आता त्यामुळे साठवणुकीमध्ये कोंब फुटत नाही. जर कांद्याला कोंब फुटू नये यासाठी आता जर का पाहिला आपण ते गॅमा किरणाचा वापर ठीक आहे, पण त्याचा नाहीये, तर मग आपल्याजवळ काय आहे, MH40 हे संजीवक त्या ठिकाणी आपण वापरू शकतो आणि याचा कांद्यामध्ये त्यांना कोंब फुटत नाही. त्यानंतर आहे 2 सेंटीमीटर. काय सांगितलं, ज्यावेळेस आपण कांदा काढतो त्यावेळेस 2 सेंटीमीटरची पाती कापाव्यात. उत्पादन खरीपाचे आहे 15 ते 20 टन. रांगडा कांद्याचे उत्पादन आहे 25 ते 30 टन आणि उन्हाळी कांद्याचे उत्पादन आहे 30 ते 35 टन आहे. आता रांगडा कांदा कायला म्हणायचं, तर नाशिक भागामध्ये जी पुनर्लागवड केली जाते त्याला रांगडा कांदा असे म्हणतात. अवेळी आलेल्या जी गोष्टी आहे कांद्यामध्ये त्या पक्व होण्याच्या अगोदरच त्याला डेंगळे असे म्हणतात. या गोष्टी ध्यानात ठेवा. त्यानंतरचं पीक आहे मित्रांनो, आवडीचं पीक आहे सगळ्यांच्या, त्याचं नाव आहे लसूण, बरोबर आहे. प्रत्येक भाजीमध्ये लसणाचा काय केला जातो, वापर केला जातो. चांगल्या आरोग्यासाठी दररोज आहारामध्ये 7 ते 10 ग्रॅम लसूण खाणे आवश्यक आहे. म्हणजे रोज आपण किती ग्रॅम लसूण खाल्ला पाहिजे, 7 ते 10 ग्रॅम लसूण खाल्ला पाहिजे. लसणाला उर्गदर्प कशामुळे येतो, तर ॲलेनिनमुळे आणि त्यापासून मिळणाऱ्या डाय अलील
काय आहे, डाय सल्फाइड या रसायनामुळे त्याला उग्र दर्प येतो. बरोबर आहे. वास मारते आपल्याला. लसूण जर आपण शिलला असेल किंवा लसूण जर आपण त्याच्या कांड्या जर सोलल्या तर तो आपल्याला उग्र दर्प येतो. तो येतो अलायनिनमुळे किंवा त्यापासून मिळणाऱ्या डाय सल्फाइड या रसायनामुळे येतो. आता यामध्ये क जीवनसत्व जास्त प्रमाणामध्ये असते. तापमान 25 ते 28 अंश सेल्सिअस, रात्रीचे तापमान 10 ते 15 अंश सेल्सिअस असेल. आता याच्या आपल्याला सुधारित जाती दिलेल्या आहेत मित्रांनो. गोदावरी, श्वेता, यमुना सफेद, G141, फुले बसवन, ऑल ग्रीन फाउंड व्हाईट ह्या जाती आहेत कशाच्या, लसूण. परत एकदा सांगायचे आहे. गोदावरी, श्वेता, यमुना सफेद, G141, फुले बसवन, ऑल ऍग्री फाउंड व्हाईट ह्या जाती आपल्याला लसणाच्या आहेत. पाकळ्या 1000 ppm सायकोसिलच्या द्रावणात 24 तास बुडून लावाव्या. आता 600 किलो बियाणे पुरेसे असते. बरोबर आहे. आता हा घटक ध्यानात ठेवा. जर हेक्टरी बियाणं लावायचे असेल तर किती लागते, तर 600 किलो सांगितलं म्हणजे किती क्विंटल, तर 6 क्विंटल. किती क्विंटल, 6 क्विंटल आपल्याला 1 हेक्टरला बियाणे लागते. लक्षामध्ये राहू द्या, कारण ते छोटे जवळ लावावं लागतं, अंतर जास्त राहत नाही. लागवडीनंतर 4 ते 5 महिन्यात हे पीक काढणीस तयार होते. हेक्टरी उत्पादन आहे 9 ते 10 टनापर्यंत आपल्याला हेक्टरी उत्पादन मिळते. या गोष्टी महत्वाच्या आहेत. नंतरचं पीक आहे मित्रांनो फुलगोबी. बरोबर आहे. फुलगोबी हे पीक आपल्यासाठी महत्वाचं आहे, कारण अ आणि क जीवनसत्व त्यामध्ये भरपूर असते. थंड आणि कोरडे हवामान या फुलगोबीला मानवत असते. आता हे पीक तापमानास संवेदनशील आहे. बरोबर आहे. फुलगोबी हे पीक जे आहे हे तापमानास कसे आहे, तर संवेदनशील पीक त्या ठिकाणी आहे. बरोबर आहे. त्या गोष्टी काय आहे आपल्यासाठी महत्वाच्या आहेत. आता नंतर आपल्याला सांगितलं गेलं की लवकर तयार होणाऱ्या जाती. आता हळव्या जाती म्हणजे काय आहे, तर लवकर तयार होणाऱ्या काय आहेत त्या जाती त्या ठिकाणी आहेत. मग त्यामध्ये कोणत्या जातीचा समावेश होतो, अर्ली कुवारी, अर्ली सिंथेटिक, अर्ली पाटणा. बरोबर आहे. लवकर तयार होणाऱ्या ज्या जाती आहेत त्या कोणत्या आहेत, तर अर्ली कुवारी, अर्ली सिंथेटिक, अर्ली पाटणा. आता लवकर येणाऱ्या म्हणजे जुलै ऑगस्टच्या पेरणीमध्ये त्याची लागवड करणाऱ्या पुसा कातकी, पुसा दीपाली, काय कलिंपॉंग आणि दानिया ह्या ज्या जाती आहेत ह्या लवकर येणाऱ्या जाती आहेत. मुख्य हंगामात घेतल्या जाणाऱ्या जाती आहेत पंतशुभ्रा, पुसा सिंथेटिक आणि पुसा शुभ्रा. पंतशुभ्रा, पुसा सिंथेटिक आणि पुसा शुभ्रा ह्या जाती त्या ठिकाणी आहेत. आता त्यानंतर दिलेल्या आहेत गरव्या किंवा त्यालाच म्हणतो उशिरा. हळव्या म्हणजे लवकर आणि गरव्या म्हणजे उशिरा. आता गरव्या जाती आहे स्नोबॉल 16, पुसा स्नोबॉल 1, पुसा स्नोबॉल 2 आणि K1 ह्या जाती आहेत. आपल्याला लक्षामध्ये ठेवायचे मित्रांनो संकरित जाती. संकरित जाती कोणत्या आहेत, तर पुसा हायब्रिड, हिमानी आणि स्वाती. पुसा हायब्रिड, हिमानी आणि स्वाती ह्या जाती आपल्यासाठी महत्वाच्या आहेत. फुलगोबीच्या जाती कोणत्या कोणत्या आहेत, तर पुसा हायब्रिड, हिमानी आणि स्वाती ह्या संकरित जाती आपल्याला यासाठी आहेत का लागवडीसाठी आहे, हा महत्वाचा प्रश्न आहे. IMP आहे माझ्या. गादी वाफ्यावर बियाणे पेरल्यानंतर 4 ते 6 आठवड्यात रोपे लागवडीस तयार होत असतात. लवकर येणाऱ्या जातीसाठी 600 ते 750 प्रति हेक्टरी बियाणे लागते. बरोबर आहे. म्हणजे 600 ते 750 ग्रॅम बियाणे प्रति हेक्टरी लागते. तर उशिरा येणाऱ्या जातीसाठी 375 ते 400 ग्रॅम बियाणे लागते. ह्या दोन्ही गोष्टी महत्वाच्या आहेत. चोपण जमिनीत बोरॉनची कमतरता असते. जी चोपण जमीन असते मित्रांनो, या चोपण जमिनीमध्ये कशाची कमतरता असते, तर बोरॉनची कमतरता त्या ठिकाणी असते. त्यानंतर आहे की आपल्याला दिलेलं आहे आम्लयुक्त जमिनीत मॉलिब्डेनमची कमतरता भासते. आता जी फुलगोबी आहे याला चोपण जमिनीमध्ये बोरॉनची कमतरता आहे, तर आम्ल जमिनीमध्ये मॉलिब्डेनमची कमतरता आपल्याला भासते. आता यावरती तणनाशक वापरतात बासाली. त्यानंतर आहे ब्लॉन्चिंग, पाने खरबडणे गड्ड्यावर झाकावीत. बरोबर आहे. आता जी विकृती येते ब्लॉन्चिंग, आता काय करायचंय, पाने खरबडीने त्या गड्ड्यावर काय करायचे, झाकायचे. त्याला काय म्हणतात, ब्लॉन्चिंग. त्यानंतर हेक्टरी 20 ते 25 टनापर्यंत आपल्याला उत्पादन मिळते. जमिनीत बोरॉनच्या कमतरतेमुळे गड्डे लाल होतात. आता हा प्रश्न आपल्यासाठी महत्वाचा आहे. ज्या जमिनीमध्ये बोरॉनची कमतरता असते तर कोणत्या जमिनीमध्ये, तर चोपण जमिनीमध्ये. आणि त्याच्यामुळे फुलगोबी जी आहे काय आहे, फुलगोबी आहे यामध्ये त्या बोरॉनच्या कमतरतेमुळे गड्डे काय होत असतात, तर लाल होत असतात. आता व्हिप्टेल ही मॉलिब्डेनमच्या कमतरतेमुळे पानाची पाती वाढत नाही. मग आता मॉलिब्डेनम हे जे आपलं सूक्ष्म अन्नद्रव्य आहे हे कोणत्या जमिनीमध्ये, तर आम्ल जमिनीमध्ये याची कमतरता भासते. त्याच्यामुळे कोणती विकृती आपल्याला त्या ठिकाणी येते, तर
नाव आहे व्हिप्टेल. यामुळे झाडाचे जे पानं आहेत ते पानं काय होत नाहीत तर वाढत नाही. त्यानंतरची विकृती येते मित्रांनो रायसिनेस. फुलगोबीचा गड्डा लवकर न काढल्यास ही विकृती होते, त्याला रायसिनेस असे म्हणतात. की जसं की उदाहरणार्थ आपण जमिनीवरती जर तांदूळ जर पसरलेले असेल आणि ते खरबडीत जर झालेले असेल तर गड्डा कसा होतो त्याला म्हणायचं रायसिनेस असे म्हणतात. त्यानंतर आहे ब्लाइंडनेस. फुलगोबीचा रोपांचा शेंडा फोडल्यावर शिल्लक राहिलेला खोड म्हणजे काय आहे ब्लाइंडनेस असे त्याला म्हणतात. त्या गोष्टी आपल्यासाठी महत्वाच्या आहेत. नंतर आहे पानगोबी म्हणजे फुलगोबीचीच हा एक प्रकार आहे. एक पानगोबी आहे आणि दुसरी कोणती आहे तर फुलगोबी आहे. मग फुलगोबी काय म्हणते आपल्याला पाहायची आहे. तर महाराष्ट्रात गोबीची लागवड हिवाळी हंगामात मोठ्या प्रमाणात करतात. अ, ब, क जीवनसत्वे त्यामध्ये असते. 15 ते 25 अंश तापमान त्या ठिकाणी पोषक असते. क्षार प्रतिकारक पीक आहे. क्षारास प्रतिकारक पीक आहे कोणतं तर पानगोबीच. त्यानंतर 5.5 ते 6.5 जमिनीचा समूह असावा. त्यानंतर आहे हळव्या जाती. आपल्याला हळव्या म्हणजे लवकर आणि गरव्या म्हणजे उशिरा. हळव्या जाती आहेत प्राईड ऑफ, गोल्डन एकर, कोपनहेगन मार्केट. कोणत्या कोणत्या आहे प्राईड ऑफ, गोल्डन एकर, कोपनहेगन मार्केट. गरव्या जाती आहे पुसा, ड्रमहेड आणि लेट ड्रमहेड. गरव्या जाती कोणत्या आहे पुसा, ड्रमहेड आणि लेट ड्रमहेड ह्या पानगोबीच्या जाती आहेत गरव्या. आता 1 किलो हेक्टरी बियाणे बरोबर आहे. म्हणजे 1 हेक्टर बियाणे आपल्याला 600 ते 750 ग्रॅम पाहिजे. एका हेक्टरसाठी बियाणे किती पाहिजे तर 600 ते 750 ग्रॅम आपल्याला बियाणे लागते. याची लागवड केली जाते मित्रांनो 45 बाय 30 सेंटीमीटर अंतरावर. आता ठिबक सिंचनाचा जर तुम्ही वापर केला तर 45% बचत होऊन 14 ते 15% उत्पादनामध्ये काय होते वाढ होते. कोबीचे दर हेक्टरी आपल्याला 25 ते 30 टन उत्पादन त्या ठिकाणी मिळू शकते. त्या गोष्टी आपल्यासाठी काय आहे महत्वाच्या आहेत. त्यानंतरचं पीक आहे उदाहरणार्थ नाव आहे म्हणजे पिकाचं नाव आहे नवल. आता नवलकोलचं म्हणणं काय आहे आपण बघू. जीवनसत्व त्यामध्ये असते अ आणि क जीवनसत्व त्यामध्ये असते. नवलकोलचे गड्डे मिठाच्या पाण्यात उकळून त्याचे तुकडे मीठ व व्हिनेगारमध्ये साठवून ठेवता येतात. काय आहे नवलकोल. आता 10 ते 20 अंश तापमान त्या ठिकाणी पोषक असते. नवलकोल हे अल्प कालावधीत तयार होणारे पीक आहे. जास्त वेळ त्याला लागत नाही. त्याच्या सुधारित जाती आहे व्हाईट व्हिएन्ना, पर्पल व्हिएन्ना, ग्रीन अर्ली, व्हाईट आणि पर्पल टॉप. ह्या ज्या जाती आहेत त्या नवलकोलच्या जाती आहेत. नंतर आहे मित्रांनो हेक्टरी बियाणे लागते 1 ते 1.5 किलो. नवलकोलचे बियाणे किती लागते 1 ते 1.5 किलो लागते हेक्टरी. लागवडीचे अंतर आहे 30 बाय 20 सेंटीमीटर. 5 ते 8 सेंटीमीटर व्यासाच्या आकाराची झाल्यावर काढणी करावी. हेक्टरी उत्पादन आहे 2 ते 4 टनापर्यंत आपल्याला हेक्टरी उत्पादन त्या ठिकाणी मिळते. सर्वात महत्वाचं पीक आहे शेंगवर्गीय भाजी आहे तिचं नाव आहे शेवगा. शेवगा या पिका संदर्भामध्ये आपल्याला महत्वाचं आहे. कारण शेवग्याचा वापर ज्या शेवग्याच्या पानाची भाजी आहे व फुलांची काय आहे तर कोशिंबीर आपल्याला त्या ठिकाणी बनवली जाते. मग कोशिंबीर बनवण्यासाठी कशाचा वापर होतो तर शेवग्याच्या फुलाचा वापर होतो. त्यानंतर इडली सांबारामध्ये सुद्धा शेवग्याचा वापर होतो. अ आणि क जीवनसत्व आपल्याला शेवग्यामध्ये आढळते. शेवग्याच्या वाळलेल्या बियापासून तेल काढतात त्यास बेन ऑइल म्हणतात. हा प्रश्न अगोदर विचारला गेलेला आहे. मग शेवग्याच्या वाळलेल्या बियापासून जे तेल काढतात त्याला काय म्हणतात रे मित्रांनो तर बेन ऑइल असे म्हणतात. त्याचा उपयोग घड्याळ दुरुस्त करताना वंगण म्हणून केला जातो. जसं की आपण आपल्या बैलगाडीला खटारा गाडीला त्या ठिकाणी त्या टाकाला किंवा एखाद्या घटकाला काळं जे ऑइल असते ते ऑइल देतो म्हणजेच आपल्या गाडीचं जे खराब झालेलं ऑइल असतं ते ऑइल तशाच प्रकारचं घड्याळीचं वंगण म्हणून आपण कशाचा वापर करतो तर शेवग्याच्या बियापासून बनवलेल्या तेलाचा बेन ऑइलचा वापर घड्याळीसाठी केला जातो. नंतर आहे उत्तम वाढीसाठी सम व दमट हवामान त्या ठिकाणी मानवते. 25 ते 30 अंश तापमान पोषक असते. आता सुधारित जाती आहे कोइंबतूर 1, को2, पीकेएम 1, पीकेएम 2, कोकण रुचिरा. हे लक्षात ठेवा. ही जात आपल्यासाठी महत्वाची आहे. कोणती आहे कोकण रुचिरा ही जात महत्वाची आहे. त्यानंतर आहे जाफना, त्यानंतर आहे चेमुरंगा. ह्या जाती आपल्यासाठी महत्वाच्या आहे. सर्वात महत्वाची जात लक्षात ठेवा कोकण रुचिरा. कोकण रुचिरा कशाची आहे तर शेवगा या पिकाची जात आहे. त्यानंतर आहे 75 ते 100 सेंटीमीटर उंचीचे झाडे झाल्यावर शेंडा फोडावा. NPK जे आहेत ते आपण दिलेले आहेत 75-50-50. शेंगा काय शेवग्याच्या बहुवर्षीय जातीची अभिवृद्धी फाटे कलमापासून करतात. मग शेवग्याच्या बहुवर्षीय झाडाची अभिवृद्धी कशापासून करतात तर फाटे कलमापासून करतात. त्यामुळे पहिल्याच वर्षी त्याला शेंगा येत असतात. रोपे लावल्यास दुसऱ्या वर्षी शेंगा येतात. बुटक्या जातींना 6 महिन्यात शेंगा येतात. लागवडीनंतर साधारणपणे 8 ते 10 महिन्यांनी शेंगा काढणीस तयार होत असतात. 10 ते 12 शेंगाची गड्डी करून विक्रीस पाठवतात.
शेंगाच्या प्रत्येक झाडापासून सुमारे 25 ते 50 किलो शेंगा आपल्याला प्रतिवर्षी मिळतात. आता यामध्ये लक्षात ठेवण्यासारख्या गोष्टी कोणत्या आहे? तर जे शेवगा आहे, त्या शेवग्याच्या बियापासून जे तेल काढलं जातं त्याला बेन ऑइल म्हणतात. त्याचा घड्याळीच्या दुरुस्तीमध्ये वंगण म्हणून केला जातो. शेवग्याची जात लक्षात ठेवा, कोकण रुचिरा ही जात आहे आणि शेवगा ही बहुवर्षीय अभिवृद्धी आहे. बहुवर्षीय झाड आहे, त्याची अभिवृद्धी जर करायची असेल तर फाटे कलमापासून करतात, तसेच बियापासूनही त्याची अभिवृद्धी केली जाते. त्यानंतरचं पीक आहे मित्रांनो कढीपत्ता. कढीपत्ता हा प्रत्येक भाजीमध्ये सुगंधीसाठी वापरला जातो. आणि क जीवनसत्व त्यामध्ये असते. प्रथिने, कार्बोदके भरपूर प्रमाणामध्ये असतात. त्यानंतर एक कढीपत्ता हे बहुवर्षीय सदाहरित झाड आहे, म्हणजे ते कधी त्याची झळ काय पानगळ होत नाही. लागवडीनंतर 3 वर्ष झाडांना नियमित पाणी पुरवठा करावा लागतो. त्यानंतर पाण्याची आवश्यकता जास्त पडत नाही. कायम ठिकाणी 3 बाय 3 मीटर वर अंतरावर त्याची लागवड केली जाते. 5 वर्षात झाडाची वाढ झालेली चांगली होते. त्यानंतर वर्षातून 2 वेळा पानाची काय करायची आहे? तोडणी करायची आहे. या झाडापासून 20 ते 25 वर्ष उत्पादन आपल्याला मिळते. म्हणजे या झाडाचा आपल्याला सर्वात महत्त्वाचा कशाचा उपयोग होतो? तर पानाचा उपयोग होतो. पानं पिवळ्यामध्ये जर पाहतो आपण, ते जे पानं तळलेले असतात ते कशाचे असतात? तर ते कढीपत्त्याचे असतात. त्याला आपण गोड लिंब सुद्धा असे म्हणतो. त्यानंतरचं पीक आहे मित्रांनो सुरण. सुरण हे पीक अगदी महत्त्वाचं आहे. सुरण काय आहे? सुरण हे पीक उष्णकटिबंधात पीक आहे. 25 ते 35 तापमान लागते. आता यासाठी 1000 ते 1500 मिलीमीटर पर्यंतचा पाऊस असावा लागतो. त्याच्या जाती दिलेल्या आहे गजेंद्र आणि संत्रागाची. काय आहे? गजेंद्र आणि संत्रागाची ह्या ज्या जाती आहेत मित्रांनो, ह्या कशाच्या आहेत? तर त्या सुरणच्या जाती त्या ठिकाणी आहे. हा घटक आपल्यासाठी काय आहे? महत्वाचा आहे. त्यानंतर 500 ते 600 ग्रॅम वजनाचे कंदाचे तुकडे लागवडीसाठी वापरावेत. आता यासाठी NPK चे प्रमाण या ठिकाणी दिलेलं आहे 90-60-60. त्यानंतर आहे 8 ते 10 महिन्यात पीक तयार होते. दुसऱ्या वर्षाचे पीक 20 ते 22 महिन्यात तयार होते, तर तिसऱ्या वर्षाचे 30 ते 32 महिन्यात तयार होते. तर प्रति हेक्टरी 500 ते 800 किलो उत्पन्न आपल्याला त्या ठिकाणी मिळते सुरण. आता लक्षात ठेवा फक्त गजेंद्र, संत्रागाची ह्या जाती कशाच्या आहेत? तर सुरण या पिकाच्या जाती आहेत. त्यानंतर एवढा काही महत्वाचा मुद्दा नाही. त्या गोष्टी आपल्यासाठी काय आहे? तर मित्रांनो महत्वाच्या आहेत. जर व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला मित्रांनो विसरायचं नाही. आणि अशाच तुम्हाला या समोरचा सुद्धा आपण भाजीपाला पीक पूर्णतः या ठिकाणी काय झालेलं आहे? घेतलेलं आहे. त्यामुळे तुम्हाला यानंतर आपण प्रमुख पिकाचे उत्पादन असंच महामॅरेथॉन या ठिकाणी घेणार आहोत. या ठिकाणी तरी आपण भाग घेतलेत, पण त्या ठिकाणी आपण महामॅरेथॉन किंवा 2 तास किंवा 3 तास याप्रमाणे आपण त्या ठिकाणी घेणार आहे. म्हणजे एका लेक्चरमध्ये आपल्याला प्रमुख पिकाचे उत्पादन त्या ठिकाणी कव्हर होईल. आणि यानंतरचं आपण जे पीक घेणार आहोत ते कोणतं असेल? सॉरी, काय असेल विषय जो आला प्रमुख पिकाचे उत्पादन झाले की त्यानंतर आपल्याला घ्यायचं आहे की जे महत्वाच्या गोष्टी आपल्याला विचारल्या जाणार आहे, म्हणजेच रोपवाटिका आपल्याला घ्यायची आहे. इथं मी सर्वांची रजा घेतो. धन्यवाद.